बाबाजी दंडोत प्रणाम. दंडवत. बाबाजी, आपल्याला एक सबस्क्रायबर प्रश्न करतायत. हां. ते प्रश्न करत आहेत की 16 वर्ष स्वामींच्या सन्निधानात असून नीळभट्ट भंडारेकरांनी अपरोक्ष ज्ञान प्राप्त केले नाही का, आणि जर केले असतील तर ते कसे, याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. तर बाबा, या प्रश्नाचं उत्तर त्यांना खरोखर भेटलंच पाहिजे. दंडवत. बरं. वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सवंदे जडजीव तारुणिवरा कृता पुताई धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावे विभो गुरुजरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. हरताळ्याचे बाबा की जय. दंडवत. प्रश्न बरोबर आहे. भांडारेकरांनी 16 वर्ष स्वामींच्या सन्निधानात राहिले, परंतु त्यांनी एक दिवस सुद्धा स्वामींना पाठ दाखवलेली नाही. आणि एक दिवशीचा प्रसंग आहे का स्वामी त्यांना म्हणतात, भट्टो, जे तुम्ही डोळ्याने पाहाल ते कोणाला सांगू नका. मग आता भांडारेकर भिक्षेला गेले त्यावेळेस देवता ह्या त्यांना दिसत होत्या आणि त्या शाळा हलवून पाडत होत्या. तर यांनी सर्वांना, शाळेतल्या सर्व लोकांना सांगलं, या पळा रे पळा बाहेर, शाळा पडत्या, शाळा पडत्या, पळा बाहेर. ते सर्व बाहेर आल्यावर मग शाळा पडली. आणि मग त्यानंतर ते स्वामीजवळ आले. तर स्वामींना सर्वज्ञ ते जाणून घेतले. सर्वज्ञांनी जाणलं की यांच्यापासून काय प्रतिक्रिया झाली. तर स्वामी म्हणतात, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की ते तुम्ही डोळ्याने पाहाल ते कोणाला सांगू नका, आणि तुम्ही सांगितलं. याच्यावर ती देवता कोपली आणि ती विंगळी होऊन त्यांना डसली. मग विंगळी होऊन डसल्यानंतर यांनी स्वामींना असं म्हटलं नाही की बाबा माझं विष उतरा. ते उलट म्हणतात, स्वामी मी तुमची स्तुती करू काय. आता एका विंगळीची एका वेळा डसण्याची व्यथा एवढी असते की 1000 विंचूची जे वेदना असते ती त्या एका विंगळीमध्ये असते. आणि ती डसली म्हणजे 1000 विंचूची वेदना मानवाला होते. आणि एवढी वेदना असून सुद्धा त्यांनी स्वामींना काय बोलले, का बाबा मी तुमची स्तुती करू का. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस त्यांचा अंतसमय आला, त्यांना अतिस्राव म्हणजे संडाशीची बिमारी लागली. अंतकाली ते खूप संडासला यायचे. थकून गेल्यानंतर त्यांच्याकडून उठलंसुद्धा जात नव्हतं. तर स्वामी त्यांचा हात धरून त्यांना बाहेर संडासला घेऊन जात होते. आणि त्यांचे भरलेले कपडे धुवून वाळू घालायचे. तर त्या कपड्यांचा वास यायला लागल्याबरोबर नरसिंहाच्या मंदिरातल्या जे बडवे होते त्यांचं मन कृश झालं. ते स्वामींनी जाणलं. आणि नंतर त्यांना तिथून ते खोलेश्वराच्या नदीपार खोलेश्वराच्या त्यांना पाठीवर बसून, कोणाला, नीळभट्ट भांडारेकरांना पाठीवर बसून नदी पलीकडच्या तीरावर घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी खोलेश्वराच्या मंदिरात त्या ठिकाणी राहिले. त्या ठिकाणी 3 दिवस झाल्यानंतर त्यांचं देहावसान झालं. 3ऱ्या दिवशी त्यांचा गतप्राण झाले. मग त्यावेळेस स्वामींनी त्याचा अंतसमयी जो भूमिडागचा जो खड्डा होता त्या खड्ड्यात उतरून स्वतः निरसन केलं. आणि एवढंच निरसन केलंच नाही तर त्यांचं प्रेत हाताने धरून तिथं ठेवलं. आता आमचे स्वामी पूर्ण परब्रह्म परमेश्वर होते. त्यांचे पाऊल ज्या ज्या ठिकाणी उमटायचे ती जागा आपापले महानुभावपंथी वंदन करतात. स्वामीने सांगितलं नाही, येथून जे तुले ओटे गेटे संबंधा गेले ओटे गोटे ते तुम्हा आधी करुणी नमस्कार किंगा. म्हणजे असं पाहिलं तर भांडारेकरांना स्वामींनी आपल्या हातावर घेतलं, आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना बाहेर घेऊन जात होते संडासीला.
मग त्यांचं त्यांच्याबद्दल किती प्रेम होतं हो. स्वामींचं त्या जीवाबद्दल किती प्रेम होतं की ते स्वतः त्यांना खांद्यावर घेऊन जायचे. आज आपल्या या भौतिक युगामध्ये आईवडिलांना जर अशी बिमारी झाली तर मुलंसुद्धा करू शकत नाही, मुलंसुद्धा अशी सेवा करू शकत नाही. आणि ती एका परब्रह्म परमेश्वराने एका भक्ताची सेवा केली आहे. मग तो भक्त कोणत्या ग्रेडचा असेल, त्याची ग्रेड कोणती असेल. आणि त्या भक्ताला स्वतः याच्यात उतरून, खड्ड्यात उतरून त्यांनी स्वतः तिथं ठेवलं. आणि एवढंच नाही तर स्वामींना उदासीनपण निर्माण झालं तर स्वामी त्या ठिकाणी निघून गेले. कारण त्यांचा जो प्रेमी भक्त होता, अत्यंत प्रेमी, एवढं कोण्याच भक्ताला लाभलेलं नाही. मग तो अपरोक्ष ज्ञानियाच्या पलीकडचा योगी होता. हा, आपण जे प्रश्न करतात बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. असं कोण्या जीवाला घडलंय हे बघितलं का? असं कोण्याच जीवाला घडलं नाही. फक्त तोच एक जीव भाग्यवान होता की त्याला देवता सुद्धा दिसत होत्या. अपरोक्ष ज्ञानियाच्या पलीकडच्या ग्रेडचा, अपरोक्ष ज्ञानी आहे ना, याच्या पलीकडच्या ग्रेडचा तो जीव होता, नीळभट्ट भांडारेकर. आणि स्वामींची अत्यंत प्रियता असल्यामुळे आज स्वामींना सुद्धा त्या ठिकाणी उदासीनता निर्माण झाली. कोणाबद्दल? परमेश्वराला उदासीनता निर्माण झाली. आजपर्यंत कोण्या भक्ताबद्दल स्वामींना उदासीनता निर्माण झाली? कोणत्याच भक्ताबद्दल नाही. परंतु ज्यावेळेस स्वामींनी सोडलं, तिघानिमित्त ते उदास होऊन उत्तरपंथी गेले निघून. आणि या भक्ताबद्दल स्वामींना किती दुःख झालं. मग याच्यात आणि त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांनी स्वामींचं मन दुखवलं. ते जे 3 भक्त होते, 3 जे होते, तिघानिमित्त उदास होऊन त्यांनी स्वामींचं अंतःकरण दुखवलं. आणि स्वामी म्हणतात, ज्याने अंतःकरण कोणाचं दुखवलं त्याचं मुख सुद्धा पाहू नये, असं आचारामध्ये सांगितलेलं आहे. आणि स्वामी त्यांना म्हणत होते, ज्यावेळेस ते मांडीवर असताना, का भट्टो काळ वंचना करू का? दरवाज्यात यम बस उभा होता आणि यांची मांडी असल्याच्यानं त्या यमाची ताकद होऊ शकली नाही की तो त्या जीवाला घेऊन जाऊ शकत होता. मग यांनी विचारलं, ही मांडी परत मला मिळेल का? ते म्हणे, ते नाही आम्ही सांगू शकत. मग म्हणे, आज ही जर मांडी मला मिळते आहे, याच्यासारखं सुख मला कोणतं आहे या जगात? हा, ते अपरोक्ष ज्ञानियाच्या पलीकडचे पुरुष होते. ज्ञानिया, सामान्य ज्ञानिया, विशेष ज्ञानिया, अपरोक्ष ज्ञानिया आणि त्याच्या पलीकडचे पुरुष होते. हा, हे जेवढे ज्ञानी आहे याच्या पलीकडचे पुरुष होते. स्वामींच्या टायमाला कोण होतं एवढं? स्वामींचा अतिप्रिय भक्त एक होता, तो नागदेव आचार्य. पण नागदेव आचार्य ज्यावेळेस स्वामी सकाळी जात त्याच्या छातीवर अंगठा ठेवत होता, तर त्याला त्या अंगठ्यातून नित्यानंद मिळायचा. तर तो अंगठा सोडत नव्हता. तर बाईसा म्हणायची, नागदेवा सोडा, बाबांना मुखमार्जन करण्याला, आंघोळ करण्याला वेळ होत आहे, बाबाच्या पूजेला वेळ होत आहे. तेव्हा ते सोडत होते. आणि स्वामींच्या बरोबर जे भक्त होते, देमती, साधा, जे वचनामध्ये ज्यांचे नाव आलेले आहेत, स्वामींनी जे सूत्रपाठ सांगितलं, सूत्रपाठात ज्यांचे नाव आलेले, एवढे भक्त जे होते अपरोक्ष ज्ञानी होते. ते अपरोक्ष ज्ञानी. आणि विशेष त्यांच्या पलीकडे नीळभट्ट भांडारेकर. ते त्यांना बोलले की काळ वंचना करू का? तर त्यावेळेस स्वामी बोलले, हे आम्ही जाणू शकत नाही. त्या जीवाकरता स्वामी सृष्टीच्या नियमात बदल पाडणार होते. परंतु त्यांनी प्रश्न केला नीळभट्टाने की मला अशी परत मांडी मिळेल का? तर स्वामी म्हणतात, ते आम्ही जाणू शकत नाही.
स्वामी जाणत होते, परंतु का नाही बोलले? सृष्टीचा नियम बदलून टाकणार होते आणि त्याच्या बदल्यात ते त्यांना 1000 वर्षाचं आयुष्य देणार होते. परंतु भांडारेकराला ते आयुष्य काही कामाचं नव्हतं. त्यांना असं वाटायचं का मला जर ही पुनरुपी मांडी मिळणार नाही आणि आज जी ही मांडी मला मिळाली आहे याच्यासारखं सुख या जगात कोणतं नाही. म्हणून त्यांनी स्वामींच्या मांडीवर प्राण सोडला आणि त्यांच्याबद्दल स्वामीला कळवळ एवढी झाली की स्वामी 3 दिवस त्याच्याबद्दल उदासीनता निर्माण झाली स्वामींना. का की माझा प्रेमी भक्त अपरोक्ष ज्ञानियापेक्षा माझा प्रेमी भक्त होता हा, आणि तो निघून गेला. आणि तो निघून गेल्यानंतर स्वामींना एकदम उदासीनता निर्माण झाली. 3 दिवसाच्या नंतर स्वामी त्या ठिकाणाहून निघून गेले. आणि भांडारेकार हे जे होते, नीळभट्ट भांडारेकार, यांनी गंगाळाभर पाण्याने संकल्प सोडला होता की जे आंघोळीला पाणी टाकलं होतं पत्नीने, ते बोलले की आज त्या संसारावर ह्या गंगाळाभर पाण्याचा संकल्प, आणि त्यांना सोडून आजपर्यंत म्हणे ज्याचा आजपर्यंत तुझा होतो, आता ज्याचा आहे त्याच्याबरोबर जात आहे. हे त्यांचं परमेश्वराविषयी प्रेम नीळभट्ट भांडारेकराचं. मग ते मनुष्य अपरोक्ष ज्ञानियाच्या वरचे. भाष्यकार जे सांगतात ते मत मांडतात. भाष्यकार जे सांगतात ना ते मत मांडतात का अपरोक्ष ज्ञानिया पाहू शकतो. अरे जो साक्षात देवता पाहू शकतो तो आपली अविद्या छेद झाली याचा त्याला समजतो. तो समजतो की नाही आपण आपली अविद्या परमेश्वरानं छेद केली, आणि अविद्या छेद केल्यानंतर तो जास्त परमेश्वराच्या भक्तीत रमतो. तसे हे यांचं अपरोक्ष ज्ञान, यांची अविद्या यांना कळली की आपली अविद्या स्वामींनी नाहीशी केली, मग हे जास्तच रमले, एवढे रमले की स्वामींचे प्रेमी झाले. स्वामींचा प्रेमी भक्त होणे अपरोक्ष ज्ञानापेक्षा वर. भांडारेकार असे होते की ते आंघोळीच्या पहिले ग्रंथ चाळत होते, कारण ते परिपूर्ण ब्राह्मण भट समाजाचे होते. आणि एवढं ज्ञान होतं त्यांना की एक लिंबू आकाशात फेकायचे आणि ते लिंबू खाली येईपर्यंत एक श्लोक करायचे, त्या श्लोकाचा 1000 प्रकारे अर्थ व्हायचा. एवढे ज्ञानवान होते ते, मुळातच ज्ञानी होते. आणि आपला प्रश्न असा आहे का ते अपरोक्ष ज्ञान त्यांना मिळू शकले नाही. अरे जो मनुष्य मुळात ज्ञानी, आणि तो त्यांनी हा विचार केला की यांनी मला, स्वामींनी ज्यावेळेस भिक्षा टाकली तर स्वामी म्हणतात भट्टो मागील फाकी पहा. तर त्यांनी म्हटलं हा माझ्या मनातला जाणणारा कोण आहे, हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हा सर्वज्ञ परब्रह्म परमेश्वर असू शकतो. म्हणून त्यांनी सर्व संसार सोडला आणि त्यांच्या मागे गेले. आज आपण कोणाच्या घरी गेले तर लगेच आपल्याला तिथं राहू वाटत नाही, आपल्या घराची ओढ लागते. आपण मायेत एवढे गुंतलो आहो. त्यांनी तर मायेचा लगेच त्याग केला. ते पत्नीला बोलले ते गंगाळा भरून ठेवलाय त्या पाण्याने, या संसाराचा संकल्प सोडला म्हणे मी, आणि आजपर्यंत तुझा होतो, आता ज्याचा आहे त्याच्याबरोबर चाललो. ते एवढे ज्ञानवान होते. आणि मुळात भट समाज ब्राह्मण, आणि ब्राह्मण समाज म्हटलं की ते पहिले शास्त्र पाहणे, एक लिंबू खाली येईपर्यंत एक श्लोक तयार करणे आपल्यात कॅपॅसिटी नाही. म्हणून प्रश्नकर्त्याने प्रश्नावरती प्रश्नचिन्ह लावू नये कोणतं की याला घडलं का नाही. अहो ते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होते, अपरोक्ष ज्ञानियापेक्षा श्रेष्ठ होते. आणि आपल्याला याच्यातल्या काही गोष्टी माहीत नसतील, आपण भाष्यकाराच्याही गोष्टी ऐकल्या असतील. भाष्यकाराचं ते मत आहे, भाष्यकार काही जाणत नव्हते.
जो सर्वज्ञ जाणणारा परब्रह्म परमेश्वर, त्याला त्या जीवाबद्दल दुःख झालं. भट्टोबासांना स्वामींच्या मुखातून ज्ञान झालं, परंतु भट्टोबासही त्या स्टेपला पोहोचले नव्हते. स्वामींचे प्रेमी म्हणजे त्यांची सेवा त्यांना घडली. स्वामींना फक्त एका भक्ताचीच सेवा स्वामींनी केली, आणि तो म्हणजे नीळभट्ट भांडारेकर. आणि त्याला सद्गती दिली, त्याचे कपडे धुतले. तो किती महान भाग्यवान जीव. त्याच्यासारखा जीव या पृथ्वीवर होणे नाही. दंडवत हो.